डोंबिवली पश्चिमेतील फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्यानं गणेश भक्तांची पंचायत झाली आहे। मूर्तिकार पळून गेल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय, तर काही लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली आहे। आयत्या वेळेस गणपतीची मूर्ती कुठून आणायची असा प्रश्न भाविकांना पडलाय। वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मनीष देशमुख यांनी शेणापासून इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या मूर्ती बनवलेल्या आहेत। भाविकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांनी यावर्षी उत्पादन वाढवलं आणि सुमारे 2 लाख रुपयांची कमाई करण्याची अपेक्षा ठेवलेली आहे। धाराशिवच्या कळंबमधील श्री संत बोधले महाराज प्राथमिक शाळेत 300 विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती साकारलेल्या आहेत। शाडूच्या मातीनं या गणेश मूर्ती बनवण्यात आल्या। मुलांचा प्रचंड उत्साह पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक केलं आहे। वर्ध्यात मातीपासून तयार केलेल्या बाप्पांची मूर्ती गॅरंटी कार्डसह विक्रीस उपलब्ध आहे। मूर्ती न विरघळल्यास पैसे परत करण्याची हमी मिळतेय। मागील 11 वर्षांपासून विसर्जित केलेल्या मूर्तीपासून पुन्हा रिसायकल करून ही मूर्ती तयार करण्यात येते आहे। पुण्यातील शिरूर बसेवाडीमध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी कवायतींमधून गणेशाची आकर्षक प्रतिकृती साकारली। लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे आणि या निमित्तानं 215 विद्यार्थ्यांनी कलात्मक सादरीकरणात सहभाग घेतला आहे। पुण्यातील 5 मानाच्या गणपतींच्या प्राणप्रतिष्ठापनेची वेळ ठरलेली आहे। कसबा गणपती आणि केसरीवाडा गणपतीची सकाळी 10 नंतर प्राणप्रतिष्ठा होणार आहे, तर दुपारी 12 नंतर तांबडी जोगेश्वरी गणपती आणि तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठा होईल। गुरुजी तालीम गणपतीची दुपारी 2:35 प्राणप्रतिष्ठा होणार आहे। जळगावमध्ये लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासांवर आलेलं आहे आणि त्यासाठी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गणेश भक्त खरेदी करतायत। यासोबतच 10 ग्रामपासून ते 1 किलो वजनाच्या चांदीच्या मूर्ती देखील उपलब्ध असून गणेशोत्सवामुळे या वस्तूंना मागणी वाढली आहे। पुणेकरांची यंदा उटी, म्हैसूर आणि बंगळुरूच्या फुलांना मागणी मिळतेय। गणरायाच्या आगमनासाठी पुणेकर जोरदार तयारी करतायत। ऑयस्टर, जिप्सी अशी विविध विदेशी फुलं देखील मार्केट यार्डात आलेली आहेत। नाशिकच्या फुल बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय। उद्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार असल्यानं सजावटीसाठी विविध प्रकारची फुलं बाजारात आलेली आहेत। गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सध्या सुरू आहे। भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण असून रायगडच्या बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत। घरातील आवश्यक साहित्यासोबत गणपतीची आरास, सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदीला मोठी गर्दी उसळली आहे। एरंडोल इथं गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळ पदाधिकारी, शांतता समिती सदस्य यांची संयुक्त बैठक नगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ते, वीज पुरवठा या समस्या सोडवण्याची मागणी केली। गणेशोत्सवाच्या काळात गौराई बसवण्याची परंपरा असून येवल्यातील विविध घरांमध्ये स्थापना करण्यात येते आणि याच गौराईचे मुखवटे तयार करण्यात कारागीर व्यस्त आहे। तसंच या मूर्ती आणि इतर सजावटीच्या साहित्यांच्या किमतीत 30 ते 40% वाढ झालेली आहे। हरतालिका व्रत हा सण भाद्रपद महिन्याच्या शुल्क तृतीयेला असतो आणि या दिवशी पार्वती माता आणि भगवान शिव यांची पूजा करतात। हे व्रत केल्यानं सौभाग्य प्राप्त होतं। हरतालिका पूजनाच्या निमित्तानं महिलांमध्येही विशेष उत्साह दिसून आलाय। लासलगाव शहरात संत नामदेव गणेश उत्सव मंडळाच्या 47व्या गणेश आगमन सोहळ्यानिमित्त संपूर्ण नगरीमध्ये श्री स्वामी समर्थ अवतरले होते। सुमारे 4 तास चाललेल्या या सोहळ्यात गल्लीबोळातून भाविकांचा ओघ उसळला होता। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।